साधना ताई काय झालं हो? अहो ते जरा हाताला लागलो. भाजलं का? होय ताई, म्या काय म्हणतो, आजचं दिस तुम्ही बघाल का इथलं? म्या जरा खोलीत जाऊन आराम करतो. अहो साधना ताई, आज पुरणपोळी करायची ना, आणि मला हे एकटीला कसं काय जमणार बरं? होय, ते बी बराबरच आहे. साधनाताई, झालं आता 5-10 मिनिटात पाहुणे येतील. आटोपलं ना तुमचं सगळं? तयारी झाली आहे? हो. हां. होय तुम्ही चहाचं वगैरे बघाल ना? काय हो, काय झालं? ते जरा भाजलंय. अरे देवा, साधनाताई तुम्ही नीट सांभाळून का काम करत नाही? बरं, काही हरकत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आराम करा, या बघतील. बरं ठीक आहे. मॅडम, म्या काय म्हणतो, तुम्ही बघा पाहुण्यांचं, म्या हाय इथं, म्या बघतो चहा पाण्याचं. साधनाताई, तुम्ही आज जा आणि जरा मलम वगैरे लावा. हां, आणि काही लागलंच तर मी हाक मारते ना ते आल्यावर. हां, जा तुम्ही. बरं. तुम्ही हे पटपट आवरून घ्या. हां, बरं ठीक आहे मॅडम, चालेल. हा तिथेच ठेवा तुम्ही. अरे या या या. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या घरी. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा. अगं राहू दे राहू दे. नयनतारा, हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. काका दिसत नाहीयेत. अगं ते येत आहेत, मुलींबरोबर येतीलच ते. या. चल. बघितलं आई, ही नयनतारा आपल्याशी कशी वागते ती. मला हेच कळत नाही, आपण इथे का आलो आहोत. चल ना घरी जाऊया. चल चल चल. हो हो रजा, कळतंय मला ती कशी वागते आपल्याशी ना, याच्याशी मला सध्या तरी काही देणं घेणं नाहीये. आपण काही इथे होळी साजरी करायला आलो? आपण इथे त्या कमळीची नांगी कशी ठेचायची ना, त्यासाठी आलो. आठवतंय? कमळीची तर नांगी ठेचायलाच लागेल. चला, चेहऱ्यावर हसू आणा, खोटं आणि चला. चल चल चला. काय काय काय? काय नाही, चल चल. चल. चोंबडी कुठली? हॅपी होली रेश. हॅपी होली. हॅपी होली. बस. तुला माहितीये, मी 2 डेजसाठी तुझ्या घरी राहायला आली. तसं पण आजकाल तू मला टाइम कुठे देतोस? माझ्यासोबत टाइम स्पेंड करतो, सतत कमी टमी कमी टमी करत असतोस. आणि बाय द वे, तुला माहितीये, होळी आहे ना, तर कमीची चांगलीच होळी भेटणार आहे. व्हॉट? मूर्ख मूर्ख, का ही पोरगी आपल्याच वाट्याला आली आहे मला कळत नाहीये. पोटचा गोळा आहे म्हणून सहन करावं लागतंय. काही म्हणून राहत नाही पोटातच्या. अशी तीन ठेवून होतं. हे तुझ्यासमोर नव्हतं बोलायचं. बरे, म्हणजे होळी आहे ना, आणि कमळी पण येते, तर आपण सगळे होळी पेटवणार आहे. हो, आपण पेटवणार आहोत होळी बेटा. ये ये, इथे बस, तू माझ्या बाजूला बस. या या. बस इथे, मूर्ख. चुकून बोलून. काय ग, आपण कोणाकडे आलोय त्याचा विचार करता येतो तुला? काय हे येडेगबाळेपणा चाललाय तुझा? चांगले कपडे घालता येत नाही का ग तुला, मूर्ख? आणि आई, ही महाजनांची मोठी नात. आणि काही काम कर, तुझे जे जुने कपडे आहेत ना, जे फेकायचे ते हिला दे, थोडी तरी बरी दिसेल. हा, कपडे देशील ग, म्हणजे बहीण म्हणून मोठ्या बहिणीला कपडे वापरायला देशील, पण ते तिला शोभणार आहेत का? अनिकाचा जो फॅशनचा सेन्स आहे, ते कपडे तिला बरे दिसणार आहेत का? ती तशीच बरी दिसते. ठीक आहेत तसेच. कामिनी आजी, फक्त कपड्यांचा सेन्स असून काय उपयोग? मॅच्युरिटी कुठे आहे? रेश,
तू का तिची साईड घेतोय हा? कायम तिची साईड घेत असतोस आणि काही नाही, ॲज युजल वियर्डच दिसते. ए कमळी टमळी, तू माझे कानातले चोरलेस? दे माझे कानातले रिटर्न दे. ए बदका, तुझं कानातले बी असंच आहे ना? चल सांग बघ कुठं ठेवलंस. काय गे म्हशी, तू काय सारखी कमळीच्या मागं लागलेली असतेस ग? हा? आणि जगात काय तुझ्या एकटीकडेच कानातला आहेत वय का? आम्ही काही कुठलं कानातलं घालू शकत नाही काय? ए निंगी चिंगी, म्हशी बिशी बोलायचं नाही, तूच असशील म्हशी. आणि दुसरी गोष्ट, तुझी ना अवकात पण नाही माझ्यासमोर उभी राहण्याची, तुझी काय त्या कमळीची पण नाहीये. मला असं वाटलं ना एका सेकंडमध्ये तुम्हाला असं किक करून गावाला पाठवून देऊ शकते, पण मी पाठवत नाही. वाय? कारण की मला गरजच नाही पडणार. आज तसं पण त्या गावछापचा ना सगळा पॉट फुटणार आहे. काय? येस. नेंगे बळा, तुला कमळी बोलावते. काय ग, परमेश्वर ज्यावेळेस अक्कल वाटत होता त्यावेळेस तू कुठे होतीस? परमेश्वर आई विचार करते. आठवत नाहीये. रागिणी, काय पाहावं लागते? काय प्रश्न केलाय मी तिला आणि ती आठवायचा प्रयत्न करते की ती कुठे होती? म्हणजे या प्रश्नाचाही ही मुलगी विचार करू शकते. मला खरंच कळत नाहीये. आणि काय काय प्रॉब्लेम काय तुझा रजा? का तुला सगळ्या गोष्टी अशा बोलून सगळ्यांना सांगायच्या असतात? तोंडात तीळ म्हणून भिजत नाही. या गोष्टीची काही गावभर चर्चा करायची काही गरज आहे का? फिरायचं गरज आहे? फर्स्ट ऑफ ऑल ग्रॅनी आजी, माझ्या तोंडात काहीच नाहीये आता. आणि दुसरी गोष्ट, तूच बोललेली ना की आपण आज त्या कमळीचा सगळा ड्रामा ओपन अप करणार आहे सगळ्यांसमोर. ओपन अप म्हणजे काय? म्हणजे काय तू असं ओरडून सांगशील? बळा, हे आपलं सिक्रेट आहे ना? ओ सिक्रेट आहे. आपल्या तिघींचं सिक्रेट आहे ती. कुणाला सांगायचं नाही, हो की नाही? ओके. निंगीला कशाला सांगत होतीस मग? काय बोलू मी रागिणी? काय? नाही, एकतर माझं ना असं डोकं खूप संतापलेलं आहे. या पोरीला तू सांग, नाहीतर ही मुलगी गावभर रिक्षा घेऊन सगळ्यांना हे सांगत फिरेल. बाकी काही नाही. ग्रॅनी आजी, रिक्षा काय रिक्षा? माझ्याकडे रिक्षा नाही. आय हॅव अ कार. मी कार घेऊन फिरेन. हळू बोलशील जर. काही मूर्ख मुली, आईला म्हणायचंय की कुणाशी जास्त बोलायला जाऊ नकोस, बावळट. ओके. आणि मी का कोणाला बोलेन? हा, मला काय यांच्यापासून? मी नाही बोलत आहे कोणाशी. आय जस्ट टॉक टू माय रेश. आणि तसं पण त्या गावछापचा सगळा पॉट असा फुटला. सिक्रेट आहे. सिक्रेट.